नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला 4 वेगवेगळ्या पद्धतीने स्टॉल कसा बांधायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुम्हाला दाखवते. आता ही आहे पहिली पद्धत. ही अशी एक पद्धत आहे. आपण अशा पद्धतीने बांधू शकता. आणि आता तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवते. पण पद्धत खूप छान आहे. अशा पद्धतीने जर आपण स्टॉल बांधले तर आपलं पूर्ण शरीर झाकून राहते. एकदम चांगल्या प्रकारे झाकून राहायचं असं पाहिजे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने बांधू शकता. हे बघा, मी हे अशा पद्धतीने बांधत आहे. मागे व्यवस्थित गाठ बांधून घ्यायची. बांधून घेतल्यानंतर मी याचा एक वरचा जो कपडा आहे तो मी वरून मागे टाकत आहे. हे बघा, हे बघा किती छान पद्धतीने बांधण्यात आलेला आहे बघा. आणि अशा पद्धतीमुळे आपण आपलं बघा कुठपर्यंत आपलं शरीर झाकल्या गेलेलं आहे बघा. हे बघा, इथपर्यंत आपलं पूर्ण शरीर झाकल्या गेलेलं आहे. हे बघा, ते अशा पद्धतीने आपण स्टॉल बांधू शकता. ही एक पद्धत आहे. ही पद्धत खूप छान आहे. सगळीकडून झाकून राहण्यासाठी एकदम छान प्रकारे व्यवस्थित अशी पद्धत आहे. आणि दुसरी एक पद्धत आहे, मी तुम्हाला दाखवते. हे असं थोडंसं ठेवायचं आणि हे पूर्ण आपण पहिल्या पद्धतीमध्ये कसं बघितलं होतं तसं नाही बांधायचं. तर हे बघा, मी कुठला कपडा घेत आहे. हे 2 खाली हे असे आपण तिथे सेफ्टी पिन लावू शकता. जर सेफ्टी पिन लावायची नसेल तर असं धरून लावू शकता. तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा बांधल्यानंतर ह्या पद्धतीने सुद्धा पूर्ण शरीर आपलं झाकल्या जाते. बघा, मी तुम्हाला दाखवते. ह्याच्याने सुद्धा किती छान प्रकारे आपलं शरीर झाकल्या जाते. हे बघा, वाव! हे बघा किती छान पद्धत आहे बघा बांधण्याची. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्टॉल बांधू शकता. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. स्टॉल बांधल्याशिवाय बाहेर जाणं शक्यच नाही. आणि खूप चांगली पद्धत आहे स्टॉल बांधून बाहेर जाणं. म्हणजे एकतर चेहऱ्यावर धूळ बसत नाही, आपला चेहरा काळवटत नाही आणि चेहऱ्याला ऊन लागल्यामुळे चेहऱ्यावर वांग येण्याची दाट शक्यता असते. म्हणून स्टॉल बांधल्याशिवाय बाहेर जायचं नाही. खूप छान पद्धत आहे. आणि आता अजून एक आहे, जिजाऊ स्टाईल आहे. ही बघा, ही अशी गाठ बांधून घ्यायची. गाठ बांधल्यानंतर ही गाठ पूर्ण मागे टाकायची. हे असं मागे टाकल्यानंतर बघा, आता मी ह्याला व्यवस्थित एकत्र करून घेते आणि एकत्र करून घेऊन पिळ्या घालते. हे असं छानपैकी एकत्र करून घेतलेलं आहे मी. आणि याच्या आता अशा पिळ्या टाकायच्या. व्यवस्थित अशा छान पिळ्या टाकायच्या. पूर्ण शेवटपर्यंत हे अशी पीळ टाकून घ्यायची. बघा, कानाला पण किती व्यवस्थित बसलेला आहे. एकदम छान प्रकारे असं कानाला व्यवस्थित बसते. आणि आपण हे असं गुंडाळून फेट्यासारखं बांधू शकता. ही पद्धत सुद्धा एकदम चांगली आणि उत्तम आहे. तर तुम्ही याच्यातली कोणतीही पद्धतीने स्टॉल बांधू शकता. मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर प्लीज हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही बघा, जिजाऊ स्टाईल आहे ही. कसं वाटलं तुम्हाला माझ्या पद्धती ते कमेंटमध्ये सांगा. एकदम छान प्रकारे आपण अशा पद्धतीने स्टॉल बांधू शकता. 2-4 पद्धती आहेत. मैत्रिणींनो, थँक यू. बाय बाय.